जिंकणं हे आमचं बाय प्रॉडक्ट आहे. जनतेचं हृदय जिंकणं हे आमचं मुख्य काम आहे. अहो, हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलं आहे. आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं आहे असा दावा करू नये एवढीच भावना आहे. नाट्य हा शब्द योग्य नाही. नाट्य काही जागे नाही. असं आहे की मी आग्रहपूर्वक पहिल्यांदाच नव्हे, या भावना पक्षाचं अध्यक्षही राहिलो आहे, या पक्षाचा महामंत्री प्रदेशाचा राहिलो आहे, या पक्षाने मग भरभरून दिलं तर नेहमीच मग वाटतं की या पक्षाचं चांगलं व्हावं, हा पक्ष असाच जनतेची सेवा करत राहावा. आम्हाला तर हेच शिकवलं आहे, मैं रहू या ना रहू भारतीय रहना चाहिए. म्हणूनच आम्ही काम करताना जीव ओतून काम करतो. निवडणूक जिंकणं हे आमचं बाय प्रॉडक्ट आहे. जनतेचं हृदय जिंकणं हे आमचं मुख्य काम आहे. आता हृदय जिंकायचं असेल तर निवडणुका जिंकणं हे बाय प्रॉडक्ट असेल तर त्यासाठी जर कुठं आपल्याला दोष वाटलाच तर तो चर्चेतून संवादातून लक्षात आणून द्यायचं, तो दुरुस्त होतो. ही चर्चा नाही, डायलॉगचा अभाव कार्यकर्त्यांमध्ये कधीच नसतो. कार्यकर्ते बिचारे तो तर या पक्षाचा आत्मा आहे. त्यांच्या विना तर पक्ष हा अपूर्ण आहे, अधुरा आहे. कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही विजयाची उंच उडी घेऊ शकतो. पतंगाने जर धाग्याशी नातं तोडलं ना तर पतंग मग कधी भरकटेल असं सांगता येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तर तो मजबूतपणे पक्षासोबत उभा आहे. कुठं काही डायलॉग नेत्यांमध्ये कमी असेल तर ती पक्षाची जबाबदारी आहे. पक्ष त्या दृष्टीने प्रयत्न करतो. मी जी शक्ती म्हणालो त्याचा तुम्ही विपर्यास केला. शक्ती याचा अर्थ की जे जे वाईट आहे ते त्याज्य आहे, ते दूर केलं पाहिजे. हे मी आग्रहपूर्वक आज नाही, मी प्रदेशाध्यक्ष असतानाही माझी भाषणं काढून बघा. जो मुद्दा मी आज मांडला तो प्रदेशाध्यक्ष असतानाही मांडला, 2013मध्ये षण्मुखानंद हॉलमध्येही मांडला आणि तोच मुद्दा शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. अहो, हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलं आहे. आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं आहे असा दावा करू नये एवढीच भावना आहे. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं मूळ तत्व जे आहे ते मूळ तत्व आजही कायम आहे. हम रहे या ना रहे भारतीय रहना चाहिए. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी जे सांगितलं कि टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी जे सांगितलं कि ये देश ये कोई पत्थर मट्टी से बना हुआ देश नहीं है, हा देश का संस्काराने हा देश पुढे गेला पाहिजे ही भावना होती. मला वाटतं की आजही तीच भावना घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते. भारतीय जनता पार्टीचा मूळ जो गाभा आहे तो कधीच बदलला नाही. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानववाद हा तुम्हाला प्रत्येक निर्णयामध्ये दिसतो. तुम्ही बघा की आपण गोरगरिबांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था असो, मुद्रा योजना असो, आयुष्यमान भारत योजना असो, हे रस्ते बांधण्याची योजना असो. मला आठवतं की आदरणीय नितीन गडकरींजींसोबत मी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींकडे ग्रामीण रस्ते जोडण्याचा प्रेझेंटेशनमध्ये मी होतो. तेव्हा त्यांच्या सचिवांनी सांगितलं कि ये हमारा विषय नहीं है, ये तो राज्यों का विषय है. पर श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी होने की उसके लिए बदलाव करना है, संविधान में वितरित किए हुए विषयों का तो करना चाहिए, मगर गांव को रास्ते से जोड़ना चाहिए.